दक्षिण भारत की प्रसिद्ध मालेगांव यात्रा 18 दिसंबर से शुरू होने जा रही है। इस वर्ष मालेगांव यात्रा में पुरस्कार राशि में भारी वृद्धि की गई है। विधायक प्रताप पाटिल चिखलीकर ने शनिवार 13 दिसंबर को मालेगांव यात्रा परिसर में प्रशासन के विभिन्न विभागों के अधिकारी और मालेगांव ग्राम पंचायत के पदाधिकारियों के साथ समीक्षा बैठक की। विभिन्न विभागों द्वारा की जा रही तैयारियों का चिखलीकर ने जायजा लिया। बैठक में उन्होंने जानकारी दी कि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के माध्यम से यात्रा में आने वाले भक्तों को सुविधाएं प्रदान करने के लिए प्रयास किए जा रहे हैं। इस समय जिला परिषद की मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, अपर पुलिस अधीक्षक सूरज गुरव और अन्य प्रमुख अधिकारी उपस्थित थे। प्रारंभ में यातायात व्यवस्था, सुरक्षा और स्वास्थ्य व्यवस्था की समीक्षा की गई। विधायक चिखलीकर ने सुझाव दिया कि यात्रा के दौरान विभिन्न सरकारी योजनाओं का प्रचार प्रसार किया जाना चाहिए ताकि वे आम नागरिकों तक पहुंच सके। साथ ही यात्रा में स्वच्छता बनाए रखने की भी उन्होंने अपील की है। सीओ मेघना कावली ने बताया कि जिला परिषद से सेस और जिला योजना समिति के माध्यम से यात्रा की तैयारियों के लिए फंडिंग बढ़ाई गई है, जिसके कारण पुरस्कार राशि में वृद्धि संभव हुई है। उन्होंने पानी की आपूर्ति और शौचालयों के लिए किए गए प्रयासों पर भी प्रकाश डाला और सभी से यात्रा को सफल बनाने की अपील की। विधायक चिखलीकर ने स्पष्ट किया कि मालेगांव में देश भर से भक्त आते हैं और प्रशासनिक स्तर पर उनकी सुविधाओं के लिए बड़े पैमाने पर प्रयास किए जा रहे हैं। विदित हो कि विधायक प्रताप पाटिल चिखलीकर 1992 से इस यात्रा का नेतृत्व कर रहे हैं और श्री खंडोबा की इस यात्रा की भव्यता बढ़ाने के लिए इस वर्ष पुरस्कार राशि में 50 लाख रुपयों की वृद्धि की गई है। इसमें पशुपालन, कुश्ती, शंकरपट यानी बैलगाड़ी दौड़ सहित विभिन्न प्रतियोगिताओं के विजेताओं और सभी प्रतिभागियों को सम्मानित किया जाएगा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के आदेश के बाद बिजली बिल का लंबित मुद्दा हल हो गया है। सरकारी महापूजा के संबंध में मांग की जा रही है कि मुख्यमंत्री या उनके किसी प्रतिनिधि द्वारा ये पूजा की जाए और इस दिशा में बातचीत चल रही है। ऐसी जानकारी प्रताप पाटिल चिखलीकर ने MCN हिंदी न्यूज को दी। बैठक के बाद चिखलीकर ने मालेगांव क्षेत्र में चल रहे यात्रा कार्यों का विशेष निरीक्षण किया और खंडेराया की आरती भी की। माळेगाव यात्रेच्या संदर्भानं यापूर्वी पण आढावा बैठक झालेली होती। आज आता अंतिम समजा बैठक किंवा यात्रा सुरू होते त्याच्यापूर्वी काय व्यवस्था झाली पाहिजे यासाठीची बैठक आपण माळेगावला घेतली आणि मला सांगताना आनंद होत आहे की यावर्षी बक्षिसामध्ये भरमसाठ वाढ करायचा निर्णय जिल्हा परिषदेने आणि पंचायत समितीने घेतला। मी मनापासून त्यांना दोघांना धन्यवाद देईल की त्यांनी लोकांच्या भावना लक्षात घेऊन यावर्षी बक्षिसाच्या रकमेत वाढ करायचा निर्णय घेतलेला आहे। मी 1992 पासून या यात्रेचं नेतृत्व करतो। खंडोबाच्या आशीर्वादानं सातत्यानं या यात्रेमध्ये येण्याची संधी मला मिळालेली आहे आणि 92 पासूनच्या आतापर्यंतच्या यात्रेत अनेक बदल होत गेले। यावर्षी आपण बघितलं की चॅम्पियन लाल कंदारी असेल, त्याच्यामध्ये नर आणि मादी हे दोन वेगळे करत नव्हतो। यावर्षी 2 केले आणि बक्षिसाच्या रकमेत तब्बल 71,000ची वाढ केली। देवणीचं गट असेल, शेतकऱ्यांचे फळफळाचे प्रदर्शन असतील, दुग्ध स्पर्धा असतील, या प्रत्येक स्पर्धेमध्ये कुस्त्याच्या स्पर्धा असतील, शंकरपटाच्या स्पर्धा असतील, त्याच्यामध्ये प्रचंड बक्षिसाची रक्कम वाढवलेली आहे आणि मला वाटते की आता तरी माझ्यासारखा कार्यकर्ता या बक्षिसाच्या रकमेवर समाधानी आहे। यात्रा एवढी मोठी आहे, दक्षिण भारतातली सगळ्यात मोठी यात्रा आहे आणि एवढं करत असताना कुठेतरी कमी पडते ही गोष्ट काही त्याच्यात लपवण्यासारखी नाही आहे। पण आम्ही प्रयत्न करतो की यावर्षी जिथं कमी पडलं ते पुढच्या वर्षी तिथं कमी पडू नये। पण संख्या वाढत जाते, एखादी गोष्ट कमी होते, परंतु कमी राहू नये याचा प्रामाणिकपणानं प्रयत्न ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल आणि आमदार म्हणून मी असेल या ठिकाणी करतो। मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना या संदर्भात विनंती केली आणि राज्य सरकारचा प्रतिनिधी म्हणून कोणीही मंत्री जरी आला तरी आम्हाला चालेल, पण शासकीय स्तरावर याची व्यवस्था झाली पाहिजे अशा पद्धतीची विनंती केलेली आहे आणि मला वाटतं की माननीय मुख्यमंत्री महोदय याच्या संदर्भातला निर्णय घेतील।
साहेब शंकरपटाप्रमाणे म्हणजे बैलगाडा शर्यत जो आहे तर त्याच धर्तीवर अश्व आणि उंट तसंच गाढव यांच्याही शर्यती व्हाव्यात अशा प्रकारचा उल्लेख आज आपण बैठकीत केला. हो, यापूर्वी माळेगावच्या यात्रेमध्ये उंटाच्या, घोड्यांच्या आणि गाढवांच्या स्पर्धा होत होत्या. पण मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार जेव्हा या विभागाच्या मंत्री आदरणीय मनेका मॅडम होत्या, त्या काळामध्ये जे काही निर्बंध लावले आणि त्यानंतर माननीय सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यत म्हणजे शंकरपटाला परवानगी दिली. त्याच धर्तीवर आपण आता मुंबई असेल, पुणे असेल, मद्रास असेल, चेन्नई असेल, अन्य ठिकाणी जशा रेसेस होतात, फक्त नाव बदलायचे त्याला. आणि अशा पद्धतीच्या रेसेस झाल्या पाहिजेत ही इथल्या भाविकांची मागणी आहे, माझी देखील मागणी आहे. कारण मी सभापती असताना अशा पद्धतीच्या रेसेस होत होत्या, त्या रेसेस सुरू झाल्या पाहिजे आणि पुढच्या वर्षी करण्याचा माझा मनोदय आहे.